UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 सप्टेंबरला भाजपची मॅरेथॉन बैठक, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। पितृपक्षानंतर भाजप पहिले 50 उमेदवार घोषित करणार। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। वादग्रस्त वक्तव्य टाळा, दादा गटातील पदाधिकाऱ्यांना सूचना। आपला स्वभाव मन स्वच्छ झालं पाहिजे, सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवाड्याच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला। जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरू, निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी एकत्र येतोय, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा बैठक, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची एकत्रित बैठक। विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज नागपूरमध्ये बैठक होण्याची शक्यता। विधानसभेच्या जागावाटपाबाबत रात्री चर्चा होण्याचाही अंदाज। जागावाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर खलबतं, मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागावाटप बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर, शिवरायांच्या स्मारकासह इतर 26 स्मारकांचं लोकार्पण करणार। दौऱ्याआधीच लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असलेले बॅनर लागले। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप। कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक। सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान केल्यानं रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा काढणार। बापूसाहेब पठारेंच्या पवार गटातील प्रवेशानं समीकरणं बदलली। वडगाव शेरीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढतीची शक्यता। सुनील टिंगरे विद्यमान आमदार तर जगदीप मुळीकही महायुतीतून इच्छुक। मला काही सांगायचंय आणि 50 खोके एकदम ओके हे नाटक लवकरच रंगभूमीवर, नाटक आल्यानंतर बोलणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, दुपारी 12 वाजता श्रीनगरमध्ये तर 3 वाजता कटरामध्ये मोदींची जाहीर सभा। अमित शहा 23 सप्टेंबरला विदर्भ दौऱ्यावर, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता। जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपतीच्या लाडूमध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप, तर वायएसआर काँग्रेस पक्षानं आरोप फेटाळले। ईपीएफ मधून आता एकाच वेळी 1 लाख रुपये काढता येणार। नोकरीत 6 महिने पूर्ण न करणारे नवीन सदस्यही ईपीएफ मधून पैसे काढू शकणार। गणेशोत्सवासाठी खुले करण्यात आलेला कशेडी बोगदा उद्यापासून पुन्हा बंद। गोवा लेनवरील एका बोगद्यातील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निर्णय। चंद्रयान 4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 104 कोटींचा खर्च येणार। इस्रोकडे अंतराळयान विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आप नेत्या आतिशी मार्लेना 21 सप्टेंबरला शपथ घेणार। केजरीवालांचा राजीनामाही राष्ट्रपतींकडे पाठवल्याचा दावा, सूत्रांची माहिती। 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार। एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर करणार। रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून पहिला कसोटी सामना। प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारतीय संघाची कसोटी। बांगलादेशच्या फिरकीचं आव्हान असणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।